मराठी माणूस आळशी आहे का? एका व्हिडिओमध्ये पाहिलं, गुजराती माणूस पुढे आहे, त्यांच्याकडे दिमाग आहे, खूप पैसा आहे. यूपी बिहारचे माणसं खूप काम करतात, खूप कष्ट करतात, मराठी माणसं काम करत नाही. हो, मराठी माणूस आळशी आहे, कारण दर 15 दिवसाला सीमेवरून घरी परत येणारा मृतदेह मराठी माणसाचा असतो. आळशीच आहे, त्यामुळे कसारा बदलापूरहून मुंबईला 2 ते 3 तास प्रवास करून पोहोचतो आणि दिवसभर न थकता मन लावून काम करतो. यूपी बिहारपेक्षा खूपच आळशी आहे हो. म्हणून तो स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झाली तिकडे भयानक बेरोजगार आहे आणि महाराष्ट्रातील माणसे आळशी असल्यावर येथे उद्योग येतात. सकाळी पेपर दूध टाकणार आणि शेतकरी झोपा काढतात. त्यातही महाराष्ट्रातील शेतकरी एक नंबर आळशी आहे. त्यामुळे इथे द्राक्ष, डाळिंब, आंबा, भाजीपाला आणि नगदी पिके होतात. परप्रांतातून इथे आलेला माणूस काहीतरी करायचं म्हणून महाराष्ट्रात आलेला असतो. हा कष्टाळू माणूस असतो, म्हणून तो सर्व सोडून येथे येतो. याचा अर्थ सर्वच परप्रांतीय कष्टाळू असतात असा विचार करणं म्हणजे मूर्खपणाच. थोडं डोकं चालवा भाऊ. मराठी माणूस आळशी असतात तर महाराष्ट्र एवढा पुढे आला असता का? काही जण यूपी बिहारचे कामगार 2-2 वर्ष सुट्ट्या घेत नाही, 12-12 तास काम करतात. मराठी माणूस नाही करत, वर पैसे जास्त मागतो अशी तक्रार करताना कामगारांना कमी पगार देऊन जास्त काम करून घेणे, याला कायद्याच्या भाषेत वेठबिगारी शोषण म्हणतात. मराठी समाज आळशी तर नाहीच आणि शोषितही होत इच्छित नाही, ही चांगली गोष्ट आहे. आळशी समाजाला उज्ज्वल भविष्य नाही हे नक्की, पण शोषित समाजाला बंद केल्याशिवाय काहीच भविष्य नाही हे लक्षात घ्या. शेवटची एक विनंती, ज्यांना स्वतःला सोडून उरलेला महाराष्ट्र आळशी वाटतो त्यांनी थोडी दुनिया फिरून यावी, स्वतः थोडे कष्ट घ्यावे आणि मग मराठी माणसाला नावे ठेवायला जीवात आणावी. धन्यवाद.